धार्मिक स्थळांवरील भोंग्यांच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा राजकारण तापू लागलंय। भोंग्यांबाबत सभागृहात चर्चा झाली। यावेळी मुख्यमंत्र्यांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली। कोर्टाच्या गाईडलाईन्सनुसार कारवाई केली जाईल असा थेट इशारा मुख्यमंत्र्यांनी दिला। तर सरसकट भोंग्यांसाठी परवानगी दिली जाणार नाही। भोंग्यांच्या आवाज मर्यादेचं सर्वांना पालन करावं लागेल असंही मुख्यमंत्री म्हणाले। आणि दुसरीकडे महत्त्वाचे विषय सोडून मुख्यमंत्री भोंग्यांसारख्या मुद्द्यांवर विधानसभेमध्ये उत्तर का देतात अशा शब्दात विरोधकांनी टीकेची झोड उठवली आहे। कुठल्याही प्रार्थना स्थळावर जे काही भोंगे आहेत त्या भोंग्यांची परवानगी घेतली पाहिजे। हे भोंगे रात्री 10 वाजेपासून सकाळी 6 वाजेपर्यंत बंद असले पाहिजेत। सकाळी 6 ते रात्री 10 या कालावधीत दिवसा 55 डेसिबल आणि रात्री 45 डेसिबल आवाजाची मर्यादा असली पाहिजे। त्यापेक्षा अधिक मर्यादा त्याची असू नये। अशा प्रकारचे काही निर्देश आपल्याला देण्यात आलेले आहेत। अपेक्षा आहे की मुख्यमंत्र्यांनी शेतकरी, कष्टकरी, युवा, विद्यार्थी, अनऑर्गनाइज सेक्टरमध्ये काम करणारे लोक याच्यावर खरं तर बोललं पाहिजे। कारण महत्त्वपूर्ण विषय मांडून सुद्धा त्याला उत्तरं देत नाहीत। मात्र असा कोणीतरी प्रश्न मांडल्यानंतर त्याला पहिलं उत्तर देऊन टाकतात। आता ह्याच्यामध्ये ते सिलेक्टिव्ह राहतात असं आपल्याला म्हणावं लागेल। म्हणजे फक्त सिलेक्टिव्ह उत्तरं जर तुम्ही देणार असाल तर म्हणजे प्रमुख मुद्दे आम्ही मांडत आहोत तेव्हा कोण बोलणार? मुद्दा असा आहे की माननीय सुप्रीम कोर्टाने जे निर्देश दिलेले आहेत त्याचं पालन कुठलाही अधिकारी करत नसेल तर त्याच्यावर कारवाई होणारच। तर मुद्दा हा कुठल्या एका धर्मापुरतं नाही, त्याला अदरवाईज करू नका। जे काही मुख्यमंत्र्यांनी उत्तर सभागृहात दिलेलं आहे त्या उत्तरामध्ये त्यांनी भोंग्यांच्या बद्दलचा दिलेला आहे, कुठल्या धर्माबद्दलचा उल्लेख केलेला नाही। त्यामुळे माध्यमांनी सुद्धा या पद्धतीचे जाती तणाव निर्माण करू नये एवढंच आमचा सल्ला आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी ने गलत क्या कहा है? सभी प्रार्थना स्थल है उसके बारे में कहा है, चाहे मंदिर हो, चाहे मस्जिद हो, चाहे चर्च हो, कोई सार्वजनिक पब्लिक प्लेस पर कुछ दिन रात अगर लाउड स्पीकर चलता है तो लोगों को तकलीफ होती है, लोग बीमार है, बच्चों की एग्ज़ाम है। और ये हाईकोर्ट का निर्देश है, ये हाईकोर्ट का निर्देश है। अगर हाईकोर्ट का निर्देश का पालन सरकार कर रही है तो उसमें उसके ऊपर कोई क्रिटिसाइज करने की ज़रूरत नहीं है।